लागेल. योग्यचा विचार केला तर लांबच लांब षटकार मारण्याची मात्र क्षमता त्याच्यात आहे. षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये, त्यालाच पाहू आपण या 5व्या क्रमांकावर फलंदाजासाठी. पहिला फटका तर चांगला मारला होता, परंतु एकच धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईन मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आकू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा. वैभव आहे, वैभव कडून चुका नसतील. चौथा आदरा धारवाडा टीमला. सुनील बॅक टू पवलेन. ठिकाणी घडतंय काय? चौथा हादरा लावला गेला 22 या आकड्यावर. सुनील शेंडे सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूत परतला. स्वस्त्यामध्ये बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी बॅटची कडा घेतली आणि सहजरित्या या ठिकाणी जेल टिपण्यामध्ये यशस्वी ठरला. वैभव क्षेत्ररक्षक होता. मी म्हणेन जर विचार केला ना दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तर बदलापूर मोपाडा संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी. अजय आहे आणि या ठिकाणी अजय कडून चुका नसतील. वारंवार चुकीचे फटके पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नरेश शेंडे बॅक टू पवलेन. जवळजवळ या ठिकाणी 22 या आकड्यावर अर्धा संघ तंबूमध्ये परतते धारवाडा टीमचा. या ठिकाणी दुसरा नवीन फलंदाज पाहतोय आपण सुशीलला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. सुशीलचा विचार केला तर सुशील सुद्धा कडे सुद्धा क्षमता आहे. आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोघे बंधुराज, सुशील आगिवला आणि योगेश आगिवलाला पाहतोय. आता कुठेतरी आपल्या संघासाठी काहीतरी करामत करावी लागेल. जर विचार केला तर कवी शेंडेच्या ज्या 7 चेंडूमध्ये 18 धावांचा अपवाद वगळला तर तो अपवाद सोडला तर दुसऱ्या फलंदाजाला मात्र फारशी कामगिरी या ठिकाणी दाखवता आली नाही. स्वस्त्यामध्ये बाद माघारी परतले. राहुलचा विचार केला तर या वर्षमधला तिसरा विकेट प्राप्त केला. दुसऱ्या चेंडूवर काय गोल्डन विकेट प्राप्त केली होती कवी शेंडेची. विकी भवनने चांगला असा झेल टिपला होता. त्यानंतर कमालीची गोलंदाजी. हॅट्रिक चान्स या ठिकाणी आणि बॅटची कडा आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपादन केले. आजच्या दिवसामधले विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा खेळाडू ठरलाय राहुल हिरवे. विकेट हॅट्रिकचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा विकेट हॅट्रिक नोंदवली होती. मला वाटतं येरमाळ संघाचा गणेश निरगुडा होता. त्यानंतर त्याच दिवसामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरला होता मला वाटतं धनगरवाडीचा टीमचा बाळा. त्यानंतर विकेट हॅट्रिक घेणारा या स्पर्धेचा तिसरा गोलंदाज ठरलाय अर्थातच राहुल हिरवे. या विकेट हॅट्रिकच्या मदतीने त्याचा या वर्षमधला 4था विकेट. मिलिंद असे नवीन फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी मात्र धावा बनवण्यामध्ये